तर लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे आणि यातच जालना लोकसभेसाठी सुद्धा उद्या मतदान होणार आहे। त्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केलेली आहे आणि निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं वाटप केलेलं आहे। याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आता उद्या पार पडणार आहे। जालना लोकसभेचा मतदान आता उद्या पार पडणार आहे। त्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मतपेट्यांचं जे वाटप आहे ते केलं जात आहे। जालना शहरातील ITI कॉलेजमध्ये हा मतपेट्यांचं वाटप केलं जात आहे। बूथनिहाय मतपेट्यांचं वाटप या ठिकाणी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी केलं जात आहे। आपण जर पाहिलं तर जवळपास 8244 कर्मचारी या ठिकाणी या मतपेट्यांचं वाटपमध्ये या मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी जवळपास 750 पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील असणार आहे। प्रत्येक बूथवर पोलिसांचा देखील बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर आज ही 3 वाजेपर्यंत मतपेट्यांचं वाटप केलं जाणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी हे मतपेट्या जे आहे ते बूथनिहाय बूथ वाईज प्रत्येक गावात जाणार आहे आणि त्यानंतर उद्या सकाळी 7 वाजेपासून मतदानाला जी आहे ती सुरुवात केली जाणार आहे। त्यामुळे आता उद्या मतदान जे आहे 7 ते 6 वाजेपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहेत। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।